अंधाऱ्या रात्री मुसळधार पावसात शिवाजी महाराज काही मावळ्यांसोबत गुपचूप पन्हाळगडातून बाहेर पडले. पण ही बातमी शत्रूला कळताच हजारो सैनिक महाराजांच्या मागावर निघाले. त्याचा पाठलाग करा, त्याला जिवंत पकडा. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, महाराज तुम्ही पुढे वा, शत्रूला मी इथेच थांबवतो. घोडखिंडीत फक्त काही मावळ्यांसह बाजीप्रभूंनी मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी केली. अचानक विशाळगडावरून तोफेचा आवाज आला. महाराज सुखरूप पोहोचल्याचा तो संकेत होता. आपलं कर्तव्य पूर्ण झालं. हे एकदाच बाजीप्रभूंनी रणांगणात वीरमरण पत्करलं. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे घोडखिंड इतिहासात अमर झाली आणि तिलाच नाव मिळालं पावनखिंड.